एकनाथ महाराजांचे चरित्र भाग 60. भानुदास कुलभूषण भक्तीचे एकनाथ निज दैवता मुचे जन्म मृत्यू सकला सैवारिते एकनाम कुजना सैतारिते दत्तात्रय जनार्दन श्री एकनाथ महाराज की जय. ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून जीवनाला तत्त्वज्ञानाची क्रियाशील बैठक दिली. देशबांधवांना जातीधर्मातील एकात्मतेची साक्षात्कारी शिकवण दिली. क्रियाशून्य समाजपुरुषाच्या शरीरात नवचैतन्य निर्माण केलं. कर्मण्येवाधिकारस्ते हा महान मूलमंत्र साध्या सोप्या सरळ पद्धतीने सांगितला. शिवाय आपल्या अत्यंत रसाळवाणीनं मधुर भाष्यानं समाजपुरुषाला भक्तिपुटी पाजली. आता ही भक्तीची घुटी पाजणं म्हणजे काही सोपं नाही आहे. तर ह्याचा परिणाम म्हणजे समाजाचं मन एका उत्क्रांत अवस्थेपर्यंत पोहोचलं. आद्य शंकराचार्यांचा परब्रह्मलिंगम असणारा पांडुरंग मराठी मनाचा सार्वभौम बनला. घटापटादिकांना अगम्य अशी भावसमाधी फिरत्या चाकाबरोबर कुंभाराला लागू लागली. गंगाखेडच्या दासी जनीच्या फाटक्या वाकळीत पंढरीचा पातशहा हा विश्रांती घेऊ लागला. हा पंढरीचा बादशाह आहे काय म्हणजे त्याचं कौतुक कोणत्या कोणत्या शब्दात करायचं. मंगळवेड्याच्या चोख्याच्या हाडासांगाड्यातून विठ्ठल नामाचा गजर सुरू झाला. औंढा नागनाथाच्या विसोबानं श्रद्धाहीन आणि ढोंगी कर्मकांडांचा बोजवारा उडवला. अनेकांच्या जीवनाचं सोनं झालं. भक्तीची भागीरथी खळाळू लागली. एकनाथ महाराजांना वाटलं आता मात्र या भागीरथीचा खळाळ थांबला आहे. अज्ञानरूपी वृक्षांच्या आणि वेलींच्या जंजाळात धर्मसंकीर्तन मळकट होऊ लागलं आहे. परकीय सत्तेच्या नावाखाली लोक स्वतःच्या स्वार्थाची पोळी भाजून घेत आहेत. ज्ञानियाच्या राजाची ज्ञानेश्वरी तिच्यातला दिव्य संदेश पुन्हा एकदा समाजपुरुषाला ऐकवायला हवा आहे. त्यांच्या डोळ्यात झणझणीत अंजन घालायला हवं आहे. ज्ञानेश्वरीचं शुद्धीकरण व्हायलाच हवं. या विचारानं एकनाथ महाराजांची कार्याची तळमळ वाढत होती. मिळतील तितक्या ज्ञानेश्वरी पोथ्या देऊळवाड्यात गोळा होऊ लागल्या. एकनाथ महाराजांना आता उसंत मिळत नव्हती. आलेल्या पोथ्या नीट जतन करायच्या, सुटलेली पानं अनुक्रमे लावून घ्यायची, त्याचं वाचन करायचं, त्यातल्या ओव्यांची वर्गवारी ते करू लागले. हा कामाचा व्याप त्यांना अत्यंत सुखकर वाटत होता. पण होणारं काम हे नीट योग्य मार्गानं होतं आहे ना याबद्दल ते अधूनमधून शंकित असायचे. माझी ऐकावी विनंती ज्ञानदेवा श्रेष्ठ मूर्ती. माझी ऐकावी विनंती ज्ञानदेवा श्रेष्ठ मूर्ती. तुम्ही बैसोनी अंतरी जागवा निर्धारी. श्रेष्ठ ज्ञानदेवा एका जनार्दनी आठवा, एका जनार्दनी आठवा. श्री ज्ञानेश्वरांचं स्मरणपूर्वक ध्यान करून ते कार्यारंभ करत होते. सोमवार होता. नाथ महाराज नीलकंठेश्वराचं दर्शन घेऊन वाड्याकडे परत येत होते. वाटेत त्यांना कुणी एकानं जुन्या पोथ्यांचं बाड दिलं. ते त्यांनी खाकुटीला मारलं आणि निघाले. वाटेतल्या मशिदीच्या पायरीवर एक वयोवृद्ध मुल्ला खाली मान घालून काहीतरी शिवण्यात मग्न झाला होता. त्याचे मळकट कपडे पांढऱ्या स्वच्छ मशिदीच्या पार्श्वभूमीवर जास्तच मळकट वाटत होते. त्याची टोकदार दाढी किंचित लालसर दिसत होती आणि सुईच्या प्रत्येक टाक्याबरोबर मान हल्ली की वर खाली होत होती ती मोठी मजेशीर दिसत होती. त्या कार्यरत मुल्लाकडे नाथ महाराज मोठ्या कौतुकानं पाहत होते. अधोदृष्टीच्या या यवनाला कुणीतरी जवळून चालल्याची चाहूल लागली. तो म्हणाला, अरे भाई, मुझे जरा सुई पिरो के देना, मुझे ठीक से दिखता नहीं. नाथ महाराज थांबले. त्याच्या हातातला सुई दोरा घेऊन त्यांनी तो ओवून दिला. त्याच्या हातात सुई दोरा देत नाथ महाराज म्हणाले, मियाँ यह क्या काम चल रहा है. तो मुल्ला टाका घालीत म्हणाला, मैं दुशाले में थेगडा लगा रहा हूँ. नाथ महाराज आश्चर्याने म्हणाले, ही एवढी भरजरी शाल आणि त्याला जुनी ठिगळं. हां हां, तो क्या हुआ. त्याची नजर अद्याप खाली होती. तो पुढे म्हणाला, भाई अपने पैठण में व नाथ महाराज है ना. नाथ महाराज क्षणभर दचकले. त्यांना वाटलं माझं काय. या मौलीनं
मौलवीनं मला ओळखलेलं दिसत नाही. नव्हे नव्हे, त्याने माझ्याकडे अद्याप पाहिलंही नाही आहे ना. मुल्ला म्हणत होता, व नाथ है ना, व नाथ. ज्ञानेश्वरी जैसी कीमती भरजरी दुशाले में अपने अकल से थेगड़े लगाने वाला है, इसलिए मैं देख रहा हूँ कि थेगड़े वाला यह दुशाल कैसा दिखाई देगा. अरे वैसे ही वह ज्ञानेश्वरी भी दिखेगी ना. एकनाथ महाराज तटस्थ झाले. त्या वयोवृद्ध यवनाच्या ठिकाणी त्यांना गुरु जनार्दनांचा भास झाला. क्षणात त्यांना त्या जागी ज्ञानेश्वर माऊली दिसू लागली. त्यांना जणू दृष्टीभ्रम झाला, पण त्यामुळे त्यांना जणू दिव्य संदेश मिळाला. ते त्या मौलवीला शरण गेले आणि अपराधी स्वरात म्हणाले, आप मेरे गुरु है. मैं एकनाथ हूँ. मैं बड़ी भारी भूल कर रहा था. आपने मुझे जगाया. आपको शुक्रिया, 1000 बार शुक्रिया. असं म्हणून ते सद्गतीत झाले आणि खाली मान घालून चालू लागले. ज्ञानेश्वरीसारखा श्रेष्ठ पवित्र ग्रंथ शुद्ध करायला मी सिद्ध झालो, पण मी कोण? मला काय अधिकार? माझी पात्रता तरी काय? शिवाय मी केलेल्या शुद्धीकरणाला मान्यता मिळावी, तो प्रमाण ग्रंथ व्हावा, हे म्हणणारा मी कोण? आणि आहे याला अशुद्ध म्हणणारा तरी मी कोण? श्री ज्ञानेश्वर महाराज म्हणजे गौरीशंकरांचं उच्च शिखर. मी तर तळातल्या पायधुळीचा कणही नाही, तरी मी पवित्र शिखराला स्पर्श करण्याचं धाडस करतो आहे. हा महामूर्खपणा नव्हे का? लहान तोंडी मोठा घास घेण्याचाच प्रकार नव्हे का? आज सोमवार नीलकंठाच्या दर्शनानंतर त्याच्याच प्रेरणेनं मला बोध झाला नसेल ना. आळंदी हे श्रेष्ठ शिवपीठ आहे. तिथेच माऊली समाधिस्थ झाली. मला आजच्या मुहूर्तावर, शुभमुहूर्तावर तर जनार्दन स्वामींनी जागं केलं नसेल ना. एकनाथ महाराजांना रात्रंदिवस आता वेगळीच तळमळ लागली. काय करू, कसं करू? ज्ञानेश्वरीच्या अशुद्ध प्रतीची शुद्धी अत्यंत आवश्यक आहे, त्यांच्या तीक्ष्ण बुद्धीला पटत होतं. हे कार्य माझ्या जीवनाचं उत्तरदायित्व आहे, हे माझं कर्तव्य आहे, त्याची जाणीवही त्यांना होती. पण ते करावं कसं? मार्ग कोणता? मार्गदर्शन कुणाचं? या विचाराच्या गुंत्यात मन गोंधळलं होतं. ते कळवळून म्हणत, ज्ञानाई, ज्ञानाई, माझं बुद्धिहीनाला, पामराला तू मार्ग दाखव. हे कार्य तुझंच आहे, तूच माझ्याकडून करवून घे. माझी अंतःस्फूर्ती मला ग्वाही देत आहे की हे कार्य होणार आहे. मी फक्त निमित्तमात्र आहे. सारं कर्तृत्व तुझंच आहे. मी तुला सर्व भावे शरण आलो आहे. मला पदरात घे, माझी तळमळ शमव. सर्व सुखाची लहरी ज्ञानाबाई अलंकापुरी. शिवपीठ हे जुनाट, जनाबाई तेथे मुकुट. वेदशास्त्र देती ग्वाही, म्हणती ज्ञानाबाई आई. ज्ञानाबाईचे चरणी शरण एका जनार्दनी, शरण एका जनार्दनी. मिळतील तितक्या पोथ्या एकत्र केल्या जात होत्या. त्यांच्या छाननी होत होत ओव्यांची निश्चिती मात्र होत नव्हती. मुसलमान राज्यकर्त्याचा पगडा संत सज्जनांवर सुद्धा पडला आहे की काय? म्हणून का स्वामीनाथा मला मुल्लाच्या रूपात येऊन मार्गदर्शन केलंस? मागे तू मल्लंगांच्या रूपात मल्ल दत्तदर्शन घडवलंस. त्यांचंच कारण हेच की काय, की माझ्या मनातून भेदाभेद नष्ट व्हावा, आपपरभाव नाहीसा व्हावा, आत्मा इथून तिथून सारा एक याची अहर्निश जाणीव राहावी. म्हणून तर तू हे असं वेषांतर केलं नाहीस ना. वेश कोणता का असे ना, पण बोध महत्त्वाचा. भरजरी वस्त्राला ठिगळ, केवढं तरी हे झणझणीत अंजन. गुरुदेवा, या अज्ञानी लेकराला किती दिवस पदराआड घेणार? मी ठेचकाळलो तर तुझ्या डोळ्यात अश्रू येतात. माझ्या हातून चूक झाली तर तुझा जीव तळमळतो. मी अज्ञान अंधकारात असलो की तू चाचपडतोस. केवढं हे मृदू अंतःकरण तुझं. नाथ महाराजांना गुरुभेटीची तळमळ लागली. त्यातून फाल्गुन वद्यषष्ठी अगदी जवळ येऊन ठेपली होती. त्यामुळं तर या भेटीची ओढ
अधिकच वाढत चालली होती. फाल्गुन वद्य षष्टी म्हणजे माझ्या जीवनातल्या प्रकाश संवेदनाचा अनुक्षणूचा म्हणजे अगदी शुभशकुनाचा हा दिवस, माझ्या जागराचा दिवस. गुरुदेवा, ह्याच तिथीला मला गुरु अनुग्रह झाला आणि त्याहून विशेष म्हणजे स्वामीनाथा, आपल्याला ह्याच शुभतिथीला दत्तदर्शन असं हे आपणच मला सांगितलं. मी अनाथ होतो, तो खऱ्या अर्थानं सनाथ झालो. पोरका बापुडावाणा होतो, तो समर्थ झालो. केवढी ही भाग्याची तिथी. नुकतीच होळी पौर्णिमा होती, ती झालेली. जेवढं वाईट, जेवढं त्याज्य, जेवढं म्हणून हीण, ते सारं हुताशनीत जाळून भस्म झालं होतं. बाकी जे शिल्लक राहिलं ते सारं शुद्ध 100 नंबरी चोख. फाल्गुन म्हणजे शिशिर ऋतू, म्हणजे पानझडीचा ऋतू. आता हळूहळू नवचैतन्याची चाहूल लागेल. वृक्षसंपत्ती नवपल्लवांनी बहरून येईल. पृथ्वीचे भाट आपल्याला मधुर कुंजनानं सारा आसमंत संगीतमय करतील. मोगरा उमलला की सुगंधी वसंत वारे वाहू लागतील आणि डोलणारी हिरवीगार आम्रफळं पक्व होऊन झाडावर झोके घेऊ लागतील. अशा ह्या रम्य ऋतूच्या आगमनासाठी थोडं थांबायला हवं, तिष्ठायला हवं. हा वाट पाहण्याचा काल मोठा विचित्र मनस्थिती निर्माण करतो. मनी हुरहुर दाटून येते, चैन पडेन असं होतं. जय हरी.